शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांचा राजीनामा। पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती। रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये मोठा संघर्ष उफाळून आल्याचं चित्र पाहावयास मिळतो आहे। शिवसेना भाजप रिपाई एका बाजूला तर राष्ट्रवादी एका बाजूला अशी स्थिती निर्माण झाली आहे। अशातच शिवसेनेचे अतिशय प्रतिष्ठा व मानाचे महत्त्वाचे समजले जाणारे जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा प्रकाश देसाई यांनी राजीनामा दिला आहे। देसाई यांनी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय। आपण पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती प्रकाश देसाई यांनी पालीत रविवार दिनांक 19 रोजी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। दैनंदिन व्यस्त जीवनशैली व दैनंदिन कामातून पक्षाच्या कामास आवश्यक तो वेळ देता येत नसल्याने तसेच पक्षासाठी समाधानकारक काम करता येत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचं देसाई यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे। पक्ष संघटना वाढीचे कौशल्य, दांडगा जनसंपर्क, वक्तृत्व, कर्तृत्व व प्रभावी नेतृत्व गुण असलेल्या प्रकाश देसाई यांनी संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जातोय। तर देसाई पुढची राजकीय भूमिका काय घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। याचवेळी देसाई यांनी शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे देखील आभार मानले आहेत। तसेच राजीनामा देण्यामागे कुणावरही नाराजी नसल्याचं म्हटलंय। मात्र याचवेळी त्यांनी एक खंत व्यक्त करताना काही लोकांनी पक्षात पदे अडवून ठेवली असून पक्षाच्या कामात सुसूत्रता दिसत नसून नेतृत्व गुण व कार्य नसलेल्या व्यक्तींना देखील पदे दिली जात आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने पक्ष वाढीसाठी मेहनत घेणारे, काम करणारे पदापासून दूर राहत आहे। परिणामी पक्ष संघटनेला संघटनात्मक नुकसान सहन करावे लागत असल्याचं ताशेरे देसाई यांनी ओढले। या कारणाने पक्षाचा ऱ्हास होत असल्याने त्यासाठी त्याची कारणी मीमांसा करावी लागेल, आत्मचिंतन करावे लागेल असे देसाई म्हणाले। जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी पोषक वातावरण असताना सुधागड तालुक्यात शिवसेनेला खीळ बसली असल्याचं देसाईंनी म्हटले आहे। याची कारणी मीमांसा होणे गरजेचे असल्याचं देखील देसाई म्हणाले। आपल्याकडे आहे संपर्क प्रमुख म्हणून, त्याचा आपण तुम्ही राजीनामा देताय। मात्र भविष्यामध्ये हा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षाकडे आपला कल आहे, कोणते नेते आपल्या संपर्कात आहेत का, भविष्यात राजकीय वाटचाल असेल, सामाजिक वाटचाल असेल, त्या संदर्भात काय सांगा? रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पद हे मुळात सर्वोच्च पद आहे, सर्वोच्च पद आहे। जिल्हा प्रमुख देखील हे पद देखील नंतर आहे, हे सगळ्यांना माहीत आहे। मी त्या पदाचा राजीनामा देतोय म्हणून बॅनर लावण्यासाठी किंवा गाडीवर पाटी लावण्यासाठी ते पद वापरायचं, त्या पदाला जर आपण न्याय देऊ शकत नसेल किंवा त्या पदाची अवहेलना कोणाकडून होणार असेल तर त्या पदावर राहणं हे मला वाटत नाही की मी अतिशय सुसंस्कृत, वेल कल्चर, वेल एज्युकेटेड कार्यकर्ता असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी मान्य नाही। माझं स्वतःच्या वक्तृत्वावर प्रभुत्व आहे, माझ्या दातृत्वावर माझं प्रभुत्व आहे, माझ्या नेतृत्वावर माझं प्रभुत्व आहे। सगळ्या गोष्टी असताना मला कुठल्या पक्षाकडे जावं लागेल असं मला वाटत नाही। मी सध्या वेट अँड वॉच करणार आहे। मी ठरवलेलं आहे की आपण थांबायचं आहे, मी थांबतोय। माझ्याकडे बऱ्याचशा ऑफर्स आता येऊ लागलेल्या आहेत, आलेल्या आहेत याच्यापूर्वी 2-4 महिन्यापासून काही पक्षांकडून, विविध पक्षांकडून आलेल्या आहेत। परंतु मी अजून कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचलेलं नाही आहे, कारण माझं हे शेड्यूलच एवढं, माझं कामाचं एवढं बिझी आहे की खूप काम माझ्याकडे पडलेलं आहे। आणि जीवन व्यवस्था शेवटी काय म्हणतात त्याला, ते गृहस्थाश्रम पूर्ण केल्याशिवाय इतर गोष्टीला वेळ देता येत नाही आपल्याकडे। असं एक आपल्याकडे हिंदू देशामध्ये आहे म्हण आहे की गृहस्थाश्रमची आपली कर्तव्य पूर्ण करायला पाहिजेत। त्या माध्यमातून मी सध्या काम करतोय, त्यामुळे मी राजीनामा देतोय। परंतु राजीनामा देत असताना ह्या पदावर शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून अतिशय कुवत असलेला, ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं स्वतःची नव्हे तर आपल्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांचीच नव्हे तर आपल्या संपूर्ण क्षेत्राची, त्याचप्रमाणे वरच्या नेतृत्वाचे आणि खालच्या नेतृत्वांचं समन्वय राखण्याची ताकद असली पाहिजे। त्याच्यासाठी नेतृत्व, तेच म्हणतोय पुन्हा एकदा की नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व असलेलाच कर्तबगार शिवसैनिक या पदावर बसण्याचा लायक करू शकतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.